ऐकायचं नाही. तुझं मन ज्याच्याकडे ओढ घेते ना, जा त्याच्याकडे, निघून जा. असं काय करताय? मी आर्यनला भेटायला चालले होते कारण मला अमृतासमोर नाव सुद्धा घेऊ नकोस तिचं. ती माझी मुलगी आहे, पण तुला मात्र या घरात अजिबात स्थान नाही. आता मला काय म्हणायचं ऐकून तरी घ्या. चालती हो. जानकी खरंच तुझ्या मागे? म्हणजे मामा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? माझा माझ्यावर विश्वास आहे आर्यन. मी माणसं ओळखण्यात चुकू शकत नाही आणि जानकी सारखी मुलगी असं वागूच शकत नाही. मी जानकीला चांगलं ओळखते आणि तुलाही. मामा अगं, तू असं बोलतेस? मला फसवू नकोस आर्यन. हा सगळा काय प्रकार आहे? मला सगळं खरं खरं सांग. मामा जानकी. आर्यन, तू पुन्हा मला उगीच काहीतरी कारण सांगू नकोस. हं, मी पुन्हा तुझ्या बोलणार फसणार नाहीये. तुला माझी शपथ आहे. सगळं खरं खरं सांग. हा काय प्रकार आहे? जे सांगण्यासारखं होतं, जे सांगण्यासारखं नव्हतं, ते सगळं सांगून झालंय. आता मला वाटतं बाकीचं सगळं आपण नंतर बोलू. हे देवा, म्हणजे अजून बरंच काही आहे. तर सांगून टाक बाबा, सांगून टाक. पण इतके दिवस तुम्ही माझ्यापासून हे जे सगळं लपवलंयत ना, त्याच्याबद्दल तुम्हा कुणालाही माफी नाही. जानकी, तुला पण नाही. तिला कोण काय माफ करेल? जो कोणी माफ करेल तिला, त्याला मी माफ करणार नाही. लग्नाच्या वेळेला तू आणि जानकी दोघंही तिथे हजर होतात, बरोबर? दादानी प्रत्यक्ष डोळ्यांनी जे पाहिलं ते आणि तेवढंच तुला सांगितलं. जो त्याचा गैरसमज झाला होता, आता तोच तुझा झालाय. हे तुझ्याबद्दल झालं. जानकी बद्दल ऐकतेय त्याचं काय? हत्या. आज जर नर्मदा वहिनी असती तर तू अशी शंका सुद्धा घेतली असतीस? नाही ना? मी सुद्धा जानकी बद्दल अशी शंका सुद्धा घेऊ शकत नाही. तुझा जेवढा विश्वास आहे ना, त्याचा 10पट विश्वास होता माझा तिच्यावर. मग आत्या, अजून सगळ्या गोष्टी तुला नीट समजलेल्या नाहीयेत. सगळ्या गोष्टींचा उलगडा तुझ्या समोर झालेला नाहीये. तू प्लीज आता कुठल्याही निष्कर्षापर्यंत येऊ नकोस. कुठल्याही निष्कर्षावर यायची माझ्यात आता ताकदच उरलेली नाहीये. असं म्हणून नाही चालणार आत्या. आपल्या घराची ही विस्कटलेली घडी आता फक्त तू घालू शकतेस. या सगळ्यात तू पडू नकोस म्हणून. तुझं आयुष्य, तुझं जग वेगळं आहे. खूप खूप छान आयुष्य आहे रे तुझं. नाही मामा, नरसिंह किल्लेदाराला संपवल्याशिवाय मी माझं वेगळं छान असं आयुष्य जगूच शकत नाही. आर्यन, आता पुढे तुझ्या आयुष्याला सुरुवात होतीये. अरे, नुकतंच लग्न झालं तुझं. अमृतासारखी गोड बायको आहे. ती नरसिंहाची मुलगी असली म्हणून काय झालं? ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. तू फक्त तुझ्या संसारात लक्ष घाल. नरसिंहाचं मी बघून घेईन, माझ्यावर सोड. मी खंबीर आहे त्याच्याकडे बघून घ्यायला. नाही मामा, मामा तू स्वतःला यात आणखी भरडून घ्यायचं नाहीस. मामा मी आहे ना. अगं तुझा मुलगा आहे तुझ्या हाताशी. आणि मामा तू कितीही म्हणालीस तरी आता हे प्रकरण मीच संपवणार.